नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर काही सकाळचे पूर्ण काम आवरले आणि नंतर ब्लाऊज शिवायला घेतले. तर रात्रीलाच मी हे ब्लाऊज जोडून ठेवलेलं होतं अस्तरसोबत आणि मग सकाळी अशा प्रकारे जे आपल्याला गळ्याची डिझाईन बनवायची, तर इथे मी कॅनव्हास चिटकवून घेतलं कपड्यावर अस्तरच्या. आणि शक्य तेवढं ना, ज्यावेळेस आपण डिझाईनचं ब्लाऊज बनवतो ना, तर 1 मीटर कपड्यांमध्ये कधीच आपलं ब्लाऊजची डिझाईन आणि पूर्ण बाह्या एल्बोपर्यंत असतील तर ते बसत नाही. तर त्यावेळेस माझ्याकडं जे मॅचिंग कपडा होता तर तेच मी इथे घेतलेला आहे. आणि असं पण तुम्ही करू शकता की तुम्हाला तुमच्याकडे जास्त शिलाईला गिराईक असेल तर त्याच्यातला थोडा कपडा म्हणजे थोडा मॅच होणारा असेल तर असं तुम्ही लावू शकता. आणि इथे ते मधल्या साईडने जाणार आहे, थोडंफार मॅच होणारं असेल तर ते चालतं. तर इथे मी असं थोडंसंच त्याला मॅच होणारा असा अस्तरचा कपडा होता तोच घेतला. आणि मग जे 1 मीटर होतं तर त्यामध्ये बाह्या लांब असल्यामुळं तेवढं ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाली आणि थोडासा कपडा उरलेला होता. प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहे, जे की फुल असतं आणि परत त्यामध्ये आपण बोटनेक घेतो तर मापे थोडीशी वाढतात आणि यामध्ये आपल्याला कपडा एक्स्ट्रा लागतो किंवा मग बाह्या लांब घ्यायच्या असतात म्हणून बाह्यांना पण लागतो. तर अशा पद्धतीत मी याची कटिंग ते करून सर्व रेडी केलेलं होतं. आणि जे नेटचा कपडा मी आणलेला होता ते ह्याच ब्लाऊजसाठी आणलेला होता की जे मला गळ्याची डिझाईन टाकायची आहे त्यामध्ये नेट लावून तयार करायचं आहे. तर इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवत आहे, कारण पूर्ण व्हिडिओ तर आपला हा शूट झालेला नाही आहे, पण गळ्याची डिझाईन बनवण्याची पद्धत मी थोडी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी कॅनव्हास पेपर अशा शेपमध्ये गळ्यासाठी चिपकवून घेतला, त्याचं माप वगैरे व्यवस्थित काढला आणि एक्स्ट्रा कपडा साईडला ठेवला आणि तो अशा पद्धतीत थोडे थोडे छोटे छोटे कट्स घेतले तिथे आणि मग कपडा फोल्ड केला. कट्स घेतल्यामुळं तो कपडा छान फोल्ड होतो. मग आपल्याला हेच असं डायरेक्ट जे ब्लाऊज आपण रेडी केलेलं आहे बॅक पार्ट त्यावर ठेवता येतो. तर इथे हे पूर्ण रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला असं. आणि कोणती पण तुम्ही डिझाईन वेगवेगळे शेप दिले त्यावर पण तुम्ही अशाच पद्धतीत इथे करू शकता. तर हे सिंपल अशी डिझाईन आहे. तर इथे आपल्याला हे ब्लाऊजचं पण सेंटर कुठे आहे ते बघायचं आहे आणि बरोबर आपलं वरच्या साईडनी जे 1 इंच होतं ते 1 इंचाचं माप सोडून इथे खालचं जे मार्किंग आहे त्यानुसार हे सेट करून इथे पिना लावून घेतल्या आणि इथे अशा पद्धतीत आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आणि इथे मी पेनना थोडी मार्किंग करून ठेवलेली होती 1/2 इंचाची, तर त्यावर आपल्याला इथे शिलाई घ्यायची आहे पूर्ण. तर ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेलं आहे. तर ते अशा पद्धतीत आपण वेगवेगळ्या ब्लाऊजची कटिंग करून सिंपल अशा ह्या इतक्या छान दिसणाऱ्या डिझाईन सोबर दिसतात, सिंपल दिसतात आणि ह्या डिझाईन म्हणजे कधीच बोर होणार नाहीत अशा आहेत. आणि जास्त त्यामध्ये असं गिजगिज दिसणारं पण नाही. खूप छान डिझाईन आहे ही. तर इथे हे सिंपल असं गळ्याची डिझाईन घेतली आणि नेट घेतलेलं होतं. तर ते नेट पण कसं लावणार आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. बरेच वेळ आपल्याला वाटतं की पूर्ण डिझाईन शिवून नेटचा कपडा कसा लावायचा. तर इथे खूप सोपं आहे की आपण जी गळ्याची डिझाईन टाकलेली आहे तर ती अशा पद्धतीत आपल्याला पूर्ण शिवून घ्यायची. मग नंतर कॅनव्हासला कट करायचं आहे आपल्याला. असं जी आपण शिलाई टाकली आहे ना त्याला थोडंसं अंतर ठेवूनच आपण हे कट करणार आहोत. आणि तसे छोटे छोटे आपल्याला इथे कट्स द्यायचे आहेत. तर हे फोल्ड करताना परत इथे सोपं जातं. तर इथे आपण असे छोटे छोटे कट्स दिले आणि सिंपल पद्धतीत इथे आपल्याला असं गळ्याला मधातल्या साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपण जी डिझाईन ठेवलेली होती ती कपड्याच्या सुलट साईडनंच ठेवलेली होती म्हणून ती मधातल्या साईडनं फोल्ड झाली. तर इथे मी कपड्याला प्रेस करून घेतलं आणि हात शिलाई पण करून घेतलेली आहे. आणि नंतर इथं मी हा नेटचा कपडा लावणार आहे. तर खालचा जो कपडा आहे तो प्रेस केल्यामुळे आणि हात पायपिंग करून घेतल्यामुळे खूप छान असा बसलेला आहे आणि फिनिशिंगमध्ये पण गळा आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला नेट लावणे काही पण अवघड नाही आहे. तर बघा मी इथं नेट घेतलेला आहे तर ते आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे.
सिंगल नेट कधीच घ्यायचं नाही, कारण नेटचा कपडा पहिलेच खूप पतला असतो आणि आपण तो लावला ना तर तो फाकल्यासारखा होतो. त्यामुळे आपल्याला डबल कपडा घ्यायचा आहे नेटचा. जर वर्कचा असेल तर त्या बाबतीत थोडंसं वेगळं होईल, पण ज्यावेळेस नेटचा कपडा प्लेन असतो त्यावेळेस आपल्याला एकेरीच घ्यायचा आहे, दुहेरी घ्यायचा आहे, म्हणजे 2 घड्या करून. तर इथे मी 2 घड्या करून हे खालच्या साईडनं ठेवला, व्यवस्थित माप बघितला आणि पिनअप करून घेतली आणि नंतर याला शिलाई करून घ्यायले. आणि परत बघा, तुम्ही जो एक्स्ट्रा कपडा आपला दिसतोय ना तो पण तुम्ही कट करून पण शिलाई घेऊ शकतात, जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं. तर इथं मी अशा पद्धतीत तो एक्स्ट्रा कपडा पण राहू दिला आणि असं गळ्याचा पूर्ण आकार इथे शिवून रेडी केला. आणि नंतर इथे जो नेटचा कपडा आहे एक्स्ट्राचा त्याच्या असं उलट साईडच्या साईडनं इथे मी बराबर जो आपल्याला आकार पाहिजे त्याच आकारात इथे कट करून घेणार आहे. आणि हा नेटचा कपडा जर तुम्हाला असं मधातल्या साईडनं मोकळा वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही 7000चं ग्लू असते ना, तर ते ग्लू पण मधातल्या साईडनं चिपकवून नेट असं चिपकवून टाकू शकता. कारण तेवढं तर शक्य होणार नाही की कपड्याला फोल्ड करून आपण परत हँड पायपिंग टाकायची म्हणून हाताने पायपिंग करायला. तर इथे पाठीमागलचे टक्स पण टाकून घेते आणि आपल्याला इथं पाठीमागची पट्टी पण लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे पाठीमागलचे टक्स पण आपण शिवून रेडी केलेले आहेत. टक्स टाकण्यामध्ये तर आपण जे अंतर घेतो तेच घ्यायचं 4.5 इंचावर आणि उंचीला 4 इंच किंवा 4.5 इंच आणि गळ्याच्या डिझाईनवर तो ठरतो आकार, तर कधी कधी 5 इंच पण आपण घेतो. तर अशा पद्धतीत टक्स टाकून पाठीमागलची पट्टी लावून घेतली आणि लगेच इथं आपण जो आपण नेटचा कपडा घेतलेला आहे त्यावर असे छोटे छोटे मी चॉकनं डॉट दिले आणि तिथेच आपण अशा पद्धतीने हे छोटे छोटे स्टोन आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत. तर इथं हा 7000चा ग्लू आहे तो मी इथं छोट्या छोट्या अशा याच्यामध्ये लावून घेतला आणि त्यावर इथे मी हे चिपकवणार आहे. तर हे खूप जास्त छान वाटत होतं. हा पिंक कलर म्हणजे असल्यामुळे लक्षात येत नाही, पण खूप भारी दिसत आहे हे. कारण एकदम नेट पण आपण प्लेन ठेवलं तर तेवढा लूक देत नाही. तर इथे असे छोटे छोटे जे तुमच्याकडं वेगवेगळ्या कलरचे स्टोन असतील तर ते पण तुम्ही इथे लावू शकता. अशा पद्धतीत आपल्याला हे स्टोन लावून रेडी करायचं आहे आणि इथे ही पूर्ण डिझाईन आपली रेडी होते. आणि पूर्ण डिझाईन रेडी झाल्याच्या नंतर इथे मी बाह्यांना पण तशीच छोट्या याच्यामध्ये कट करून अशी डिझाईन केलेली आहे. ते पण तुम्हाला पुढे मी दाखवते की खूप छान वाटते की बाह्याला पण नवीन काहीतरी. आणि असं हे आपण पूर्ण रेडी करून इथे हे ग्लू असल्यामुळं खूप छान चिपकलं जाईल हे. तर आता आपण वरची जी गळ्याची साईड आहे त्याला पण इथे शिवून पूर्ण रेडी करून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ मी याला सुकवत ठेवते, कारण जास्त तर सुकवायची गरज नाही, पण 2 मिनटं तरी थोडंसं याला साईडला ठेवणार आहे. आणि जी बाहेरची डिझाईन आहे ती पण मी इथे रेडी केलेली आहे. तर ती बाहेरची डिझाईन पण अशा प्रकारे झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.